मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी इंग्लिशवाला चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून रायटिंग स्किल मध्ये क्वेश्चन नंबर 4 बी मध्ये ईमेल रायटिंग कोणतं आहे, ईमेल रायटिंग, जे या ठिकाणी 4 मार्कासाठी तुम्हाला येणार। ओके, याला आता अजून 2 ऑप्शन त्या ठिकाणी दिले जातात। मग ईमेल रायटिंग असेल, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतील, नाही का। पण आता ईमेल जर आलं तर ईमेल कशा पद्धतीने सोडवायचं ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। प्रश्न अगोदर व्यवस्थित समजून घ्या। मग कसा आहे प्रश्न, यू आर लुकिंग फॉरवर्ड टू स्टार्ट अ कम्प्युटर इन्स्टिट्यूट इन युअर एरिया। बघा, तुमच्या एरियामध्ये तुम्हाला कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू करायचे। ईमेल सांगायचं काय संबंध आहे, ईमेल कसं लिहिलं पाहिजे, त्याच्या एका फॉर्मॅट मध्ये जर लिहिलं तर ती मार्किंग स्कीम त्या ठिकाणी त्या पद्धतीने आहे। यू इनिशियली म्हणजे सुरुवातीला नीड 70 पीसेस, किती घ्यायचे, 70 पीसेस, प्रिपेअर और ड्राफ्ट, दोन्हीतून कोणताही शब्द येऊ शकतो। प्रिपेअर म्हणजे तयार करा, ड्राफ्ट म्हणजे तयार करा त्याच्यामध्ये, अँड ईमेल टू द सिटी डीलर ऑफ डेल कम्प्युटर्स। बघा, कोणाला ईमेल करायचंय ते त्या ठिकाणी ध्यानात घ्या। सिटी डेल कम्प्युटरचा जो शहरातला डीलर आहे त्याला तुम्हाला त्या ठिकाणी ईमेल द्यायचे। डिमांडिंग अ मॉडरेट कोटेशन फॉर द सेल, आणि त्याला एक व्यवस्थित कोटेशन यासाठी पाहिजे। इन अबाउट 100 to 150 वर्ड्स, शब्द मोजत बसायचे। आता सगळ्यात महत्त्वाचं, अशा प्रकारचं ईमेल लिहिताना आपण काय करायचे, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पाठवणारा आणि ज्याला पाठवायचे तो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशासाठी ईमेल पाठवताय। लक्षात आलंय का? आता सगळं बघा, मीडियाचा जमाना आहे, आमच्यापेक्षा मीडियामध्ये तुम्हाला जास्त माहिती आहे, नाही का। तर मग आता आपण ईमेल वगैरे ते पाठवतोय, बरोबर आहे का, किंवा मेसेजेस वेगळे। ईमेल पाठवताना त्याचा फॉर्मॅट काय काय आहे, तर पहिल्यांदा इथं पाहता फ्रॉम म्हणजे पाठवणार। मग कोणाकडून, समजा इथं संकेत कम्प्युटर्स @gmail.com। आता मी इथं संकेत कम्प्युटर्स टाकलंय @gmail.com, म्हणजे प्रत्येकाने हेच नाव टाकावं का? नाहीये, इथं इमॅजिनरी तुम्ही कुठलंही नाव त्या ठिकाणी टाकू शकता। म्हणजे एक तुमचा स्वतःचा मनानं एक कुठलाही ईमेल आयडी त्या ठिकाणी तयार करा। लक्षात आलं? एखाद्याला वाटलं संकेत मला नाही टाकायचं, एखाद्याला आवडणारं नाव तुम्ही तुमच्या आवडीचं नाव टाकू शकता। आवडी म्हणजे ती लक्षाची ती आवडी नाही, म्हणजे तुम्हाला आवडणारं नाव टाकू शकता। भूषण, समजा आता तिचं नाव लय आवड आहे, मग तिचंच नाव टाकावं असं काही आहे का? कराडच्या आवडीचं नाव तू टाकू शकतो, त्याला जे आवडतं ते, कारण त्याची स्पेलिंग पाहिजे। नाही तर नाव लय आवडतं आणि म्हणून स्पेलिंग चुकून ठेवायचे, असं करायचं, जे आवडतं ते नाव त्या ठिकाणी टाका। घरच्याला संशयाचं काही कारण नाही, आणि आपली मनातली इच्छा पूर्ण होईल। लिहिलं एकदाचं तिचं नाव आहे, कोणाचं नाव लिहा, पण अवघड स्पेलिंग असेल तर नाव तुमच्या पद्धतीने करा। इथं @gmail.com पाठवणारा पत्ता झाला। त्याच्यानंतर पुढे पहा टू। आता टू मध्ये आपल्याला काय करायचंय, कोणाला पाठवायचंय तिथे दिलेलं आहे सिटी डीलर ऑफ डेल कम्प्युटर्स। ओके, मग त्यांचा एक इमॅजिनरी ईमेल ऍड्रेस आपल्याला तयार करायचा आहे। मग कसं होईल आता बघा, आणि एक ध्यानात ठेवायचं, ईमेल ऍड्रेस तयार करताना सुरुवात कॅपिटल, स्पेस अशा गोष्टी काही द्यायच्या नाही। मग आता इथे बघा, डेल डीलर पुणे @gmail.com, हा सुद्धा एक इमॅजिनरी, त्याच्यात काही आकडे टाकू शकतो, म्हणजे तुम्हाला जसा वाटेल तसा त्या ठिकाणी तो ईमेल आयडी किंवा ईमेल तयार करा। लक्षात आलं? इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही। म्हणजे ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी ईमेल रायटिंग करताय त्यावेळी 2 ईमेल त्या ठिकाणी महत्वाचे, सुरुवातीला फ्रॉम आणि नंतर टू। इथपर्यंत काही अडचण नाही। त्याच्यानंतर काय करणार आहे, त्याच्यानंतर आहे सब्जेक्ट, काय सब्जेक्ट, विषय। मग आता विषय तुम्हाला वर याच्यामध्ये दिले असतात,
काय सांगितलेलं आहे बघा, काय सांगितलेलं आहे, अ मॉडरेट कोटेशन फॉर द सेम, म्हणजे तुम्हाला कम्प्युटर इन्स्टिट्यूट टाकायचंय आणि तुम्हाला मॉडरेट कोटेशन त्या ठिकाणी आपल्याला करायचंय. लक्षात आलं का बघा, इथं पुन्हा काय झालंय 20 झालंय, तर आपल्याला सगळीकडे एक आकडा राहू द्या, 20 केलं तरी चालेल, पण आपण खाली मग अ कोटेशन फॉर 70 पीसेस फॉर कम्प्युटर इन्स्टिट्यूट. आपला विषय फार पल्ला लावत बसायचं नाही, थोडक्यात विषय टाकायचा, समोरच्या समजलं पाहिजे याला नेमकं काय पाहिजे. लक्षात आलं का, विषय कळला पाहिजे. आणि मग इथं पाहता डिअर सर, काय सांगितलंय, डिअर सर. मग आता पहा, वी वॉन्ट टू, व्यवस्थित सांगायचं, फार पल्ला लावायचा नाही, जास्त उगाच अनवॉन्टेड काहीतरी लिहित बसायचं नाही, जे गरजेचं आहे ते तेवढं त्या ठिकाणी घ्यायचंय, विषयाला अनुसरून. वी वॉन्ट टू स्टार्ट अ न्यू कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऍट सोनई इन नेवासा. कुठं सुरू करायचंय, आम्हाला सोनईमध्ये नेवासामध्ये कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू करायचं आहे ऑन द ओकेजन ऑफ दसरा, दसऱ्याच्या मुहूर्तावर. कळलं का, ठीक आहे. वी आर प्लॅनिंग टू इन्स्टॉल 70 कम्प्युटर्स इन आवर इन्स्टिट्यूट. थोडक्यात सांगायचं, आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये आम्हाला किती प्लॅनिंग आहे, आमचा 70 कम्प्युटर सध्या बसवायचे आहेत. वी नीड बेस्ट पीसीस बिफोर 5th मे. तारीख इकडे होईल, मी 5 तारीख टाकली, तुम्ही 5च टाकायची का? ज्या गोष्टी बदलण्याजोग्या आहेत, तुम्ही 70 कम्प्युटर टाकले, तुम्ही 70 टाकायचे आहेत का? जोपर्यंत याच्यात तुम्हाला देत नाही आकडा, तो आकडा मात्र कंटिन्यू ठेवा. इथं जो दिलेला असेल, नाही आकडा दिला तर तुमच्या पद्धतीने प्रत्येकाचा वेगवेगळा असतं, ती काय अडचण नाही. ज्या गोष्टी बदलण्याजोग्या आहेत त्या बदलत चला. आता पहा, Dell is one of the best supplying companies and we would like to purchase it from your company. डायरेक्ट इच्छा बोलून दाखवा. डेल या ठिकाणी सगळ्यात चांगली सप्लाय करणारी कंपनी आहे आणि आम्हाला तुमच्या कंपनीकडनं ते विकत घ्यायचे. समजलं, विकत घ्यायला आवडेल. ओके, थोडासा एक पॅराग्राफ करा, विषय बदलला थोडा. आपलं सांगून झालंय का काही राहिलं आहे तुम्हाला सांगा. अरे काही दुसरं विचारायचं त्यांना, पोरं बरी आहेत का, ना मिसेस काय करती, काही गरज आहे, हे काय पर्सनल आहे का? जेवढं काम संपलं बाकीच्या पंचायती करू नका. वी रिक्वेस्ट यू टू सेंड आवर ईमेल. मग आमची अशी इच्छा आहे, आम्ही तुम्हाला विनंती करतोय, आम्हाला कोटेशन पाठवून द्या किंवा ईमेल करा. अस द कोटेशन फॉर 70 पीसेस ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणि जेवढं शक्य होईल लवकरात लवकर आम्हाला 70 पीसेस म्हणजे कम्प्युटर पीसेस त्या ठिकाणी पाठवा. आय होप यू विल गिव्ह अस गुड कन्सेशन ऑन द बल्क परचेस. बल्क म्हणजे एकत्र आम्ही घेतो ना, तर तुम्ही आम्हाला चांगलं कन्सेशन द्याल अशी अपेक्षा आहे. थँकिंग यू, इथं थँक्स अँड रिगार्ड म्हटलं तरी चालतं, थँकिंग यू म्हटलं तरी चालतं. आणि नंतर युअर्स फेथफुली. मग कोण आहे, प्रोप्रायटर म्हणा किंवा नाही डायरेक्ट संकेत कॉम्प्युटर म्हणा किंवा डायरेक्ट संकेत पठारे म्हणा, काय अडचणी का? ओके, आता इथं नाही तर मग तुम्ही काय म्हणता, सर म्हणले बा नाव तुमच्या पद्धतीने टाकलं तरी चालतंय, बरोबर आहे का? वर वेगळं नाव खाली वेगळं नाव असं काही करू नका, बरोबर आहे का? म्हणजे इथं आणि इथं ईमेल पाठवणारा त्या ठिकाणी आला पाहिजे. तर अशा पद्धतीचं थोडक्यात 4 मार्कासाठी तुम्हाला त्या ठिकाणी हा ईमेल रायटिंग हा क्वेश्चन त्या ठिकाणी असतो. लक्षात आलं? जर समजा याला ऑल इंटरव्ह्यू क्वेश्चन झाले आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन करायला जरा काही नाही आठवायला लागलं तर ईमेल मात्र या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. फक्त वाक्यरचना ज्या आहे त्या वाक्यरचना कशा पद्धतीनं आणि कसं मोजकं त्या ठिकाणी सांगायचंय, आपलं काम संपलं की त्या ठिकाणी थांबून घ्यायचे. ओके, तर अशाच पद्धतीचा आणखी एक या ठिकाणी ईमेल आपण घेऊ बघा. म्हणजे बघा त्याचा फॉर्मॅट सेम राहील, फक्त काय बदलणार आहे, विषय बदलणार. ओके, तर बघा आता हे पहा, आता ईमेल रायटिंग मध्ये आणखी एक आपण या ठिकाणी ईमेल या ठिकाणी पहा. इमॅजिन दॅट यू आर सौरभ पठारे वर्किंग फॉर टाटा मोटर्स लिमिटेड ऍट भोसरी पुणे इन पुणे. लक्षात घ्या, फक्त विषय बदललाय, कंपनी बदलली आहे, ऑफिस बदललंय. यू वॉन्ट लिव्ह ऑफ 1 वीक, विषय पण बदललाय. इथं विषय काय रे, तुम्हाला 1 आठवड्याची
लीव पाहिजे, रजा पाहिजे इन द मंथ ऑफ फेब्रुवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये. राईट अन ईमेल टू द इन्चार्ज ऑफ युअर ऑफिस. आणि तुम्हाला तुमच्या ऑफिसचा जो इन्चार्ज आहे त्या इन्चार्जला काय करायचंय, ईमेल पाठवायचंय. लक्षात आलं का? ईमेल पाठवून. मग आता बघा फॉर्मॅट तोच राहील मगाशी सांगितल्याप्रमाणे. काय रे, फ्रॉम इमॅजिनरी एक तुम्हाला ईमेल आयडी टाकायचं, तयार करायचं. मी सौरभ पठारे टाकलंय, मगासारखं तुम्हाला जे नाव आवडेल ते. भूषण, समजा तुला एखादं नाव आवडलं, तू इथं ते नाव टाकू शकतो. पुढं या पद्धतीने एक इमॅजिनरी ईमेल तुम्हाला तयार करायचं आहे. त्याच्यानंतर टू कोणाला पाठवायचं आहे त्याचं नाव इथं आपल्याला दिलेलं आहे. मग आता इथं काय म्हणणार आहे तुम्ही, टाटा मोटर्स लिमिटेड ऍट भोसरी इन पुणे या कंपनीला तुम्हाला पाठवायचंय, तुम्ही तिथं काम करताय, बरोबर आहे का? मग आता काय करणार आहे, टाटा मोटर्स लिमिटेड @gmail.com. लक्षात आले? त्याच्यावर एक आपण ईमेल तयार केला. आता तुमचा सब्जेक्ट याच्यामध्ये दिलेला असतो, अन ऍप्लिकेशन ऑफ लीव फ्रॉम 4 फेब्रुवारी टू 9 फेब्रुवारी 2025. कळलं? फेब्रुवारी मध्ये पाहिजे. डिअर सर, डिअर सर. ओके, काय अडचणी कोणाला इथपर्यंत? मग इथपर्यंत या फॉर्मॅट मध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर एंडिंग तुम्ही ऍप्रोप्रिएट बिगिनिंग अँड ऍप्रोप्रिएट एंडिंग, सगळ्यात महत्वाचं. मग इथं हा एंडिंग झालं, इथपर्यंत तुमचं बिगिनिंग झालं, याला सॅल्युटेशन म्हणा. विषय झालाय तुमचा, कोण लिहितंय कोणाला लिहितंय या दोन गोष्टी क्लिअर झाल्यात. आणि मग आता थोडक्यात मग अशीच सांगितलं मी, उगाच काहीतरी फापट पसारा वाढवायचा नाही. तर काय करायचं, आय एम रायटिंग यू टू इन्फॉर्म दॅट आय मे नॉट बी एबल टू अटेंड द ऑफिस फॉर अ वीक फ्रॉम टुमारो. उद्यापासून एक आठवडा मला ऑफिस अटेंड करता येणार नाही. दॅट इज फ्रॉम 4 फेब्रुवारी टू 9 फेब्रुवारी 2025. अॅक्युरेट जो टायमिंग आहे तो त्या ठिकाणी देऊन टाका. ऍज म्हणजे रिझन सांगितलंय, आय एम डाऊन विथ फीवर, म्हणजे तापेनं मी आजारी आहे. आय हॅव बीन ऍडवाइज्ड बाय द डॉक्टर टू टेक ऍब्सोल्यूट रेस्ट फॉर रिकव्हरी. आणि रिकव्हरीसाठी डॉक्टरनं काय सांगितलंय, काय सांगितलं रे भाऊ, रिकव्हरीसाठी पूर्ण विश्रांती. कशी विश्रांती आहे? पूर्ण विश्रांती पाहिजे. आपण नाही का तसंच दुखत असलं तरी जात असतो नाही का, मग वाढून जाते. त्याच्यासाठी ऍब्सोल्यूट रेस्ट घ्या. However, I am glad to inform you that I have made the deadline set to me for the report of iceberg agency. नाही का, I have sent it to you for your approval. मी तो तुमच्याकडे पाठवून पण दिलाय. इथपर्यंत झालं. ओके, म्हणजे आज दिवस मी जरी आलो तर हे जे आहे मी तुमच्याकडे पाठवून दिलाय. I am willing to put an extra effort to clear the pending work, if any. जर एखादं काही पेंडिंग वर्क असेल तर ते मी त्या ठिकाणी एक्स्ट्रा वर्क त्या ठिकाणी करल. वन्स आय एम बॅक फ्रॉम लीव. मी एकदा माझ्या सुट्टी संपून आलो की मी त्या ठिकाणी ते जर काही पेंडिंग वर्क असेल तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा वर्क मी त्या ठिकाणी करल, इफॉर्ट प्रयत्न जास्त करल. आणि इथं पाहता थँक्स अँड रिगार्ड्स. ओके, या पद्धतीने एंडिंग आपल्याला करायचंय. आणि इथं तुम्ही जो आहे तेच नाव या ठिकाणी आलं पाहिजे, सौरभ पठारे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला 4 मार्कासाठी एकदम सोप्या पद्धतीनं ईमेल त्या ठिकाणी लिहिता येईल. लक्षात आलंय? काही जर त्याच्यामध्ये अडचणी वगैरे असतील तर निश्चितपणानं कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कळवा. आणि आवडला व्हिडिओ तर त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा. थँक्यू, बाय.